तर कसे मित्रांनो, स्वागत तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग असा आहे की आपली जी बाईक आहे हंटर, जी घेतली आपण 350, त्याला झालेला आहे 1.5 महिने ऑलमोस्ट, आणि 1000 किलोमीटर पण कम्प्लीट झालेले आहेत. तर ह्या 1.5 महिन्यात किंवा 1000 किलोमीटर मध्ये मला काय अडचण आली किंवा काय चांगलं आहे, काय प्रोज आहेत, काय कॉन्स आहेत गाडीचे, ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. आता तुम्ही म्हणशाल गाडी कुठे आहे, गाडी आणतो लगेच जाऊन. गाडी आणलेली आहे इथं. आता तुम्ही बघितलं होता डिलिव्हरी ब्लॉग वगैरे बघितला असेल तुम्ही बाईकचा आपला. त्यावेळेस आहे तो लंडन रेड कलर आहे. थोडीशी गाणी आहे, पाऊस वगैरे काल पडलेला दोन आणले, त्यात थोडं ऍडजस्ट करा. आता आहे तो लंडन रेड कलर आहे. आपण घेतलेला त्यावेळेस हा टॉप मॉडेल आहे. बाकीचं काय सेमच आहे, सगळं फीचर सेम, फक्त म्हणजे ह्याच्यात व्हेरियंटमध्ये फक्त टाकीचा कलरचा फरक येतो. म्हणजे लाल स्ट्रिप आहेत आपल्या ह्याला टायर्सला, तेवढं त्याने ह्याची बॅजिंग कलरची वेगळी आहे. बाकी सगळं सेम आहे. गाडीचं टॉप आणि सेकंड मॉडेल सेम आहे आणि बेस मॉडेल तेवढं वेगळं येत आहे. तर आता तुम्हाला सांगतो, 1 महिन्यात आपल्याला काय काय वाटलं की एक थोडंसं, तर ह्याचं एक सुरुवातीला बोललो प्रोच चांगली गोष्ट बोलली तर जर रॉयल एनफिल्डची सगळ्यात स्वस्तामधली गाडी आहे. आणि दुसरी गोष्ट, या गाडीला रॉयल एनफिल्डच्या जेवढ्या पण गाड्या आहेत क्लासिक वगैरे आहेत, त्यात पिकअप सगळ्यात जास्त गाडीला हे आहे. ॲव्हरेजचं धरलं तर ॲव्हरेज आता पण काही काढलं नाही मी अजून, पण चांगलं आहे बऱ्यापैकी. 35 ते 34 ॲव्हरेज देते गाडी. जास्त ह्याचे काही जास्त पण देत नाही, काही कमी पण देत नाही. हा, सिटी राईडला तेवढी गाडी एक इशू ही गाडीला ह्या की सिटीत जर तुम्ही मोस्टली एक पहिल्या गेअरवर किंवा दुसऱ्या गेअरवर चालवत राहाल गाडी, तर त्यावेळेस थोडं तुम्हाला एक गाडी हिटिंग इश्यू देईल की गाडी गरम होते. तर 350 cc आणि सिटीत चालवायचं म्हणलं तर थोडासा प्रॉब्लेम गाडी देणारच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचं मोस्टली एक जुनी गाडी चालवली मी ओल्ड मॉडेलचं. त्या ओल्ड मॉडेलमध्ये क्लच जे होता ते क्लच एकदम टाईट होता, आणि ह्या मॉडेलमध्ये क्लच एकदम सेल आहे, म्हणजे अलगद एकदम मस्तपैकी. गिअर शिफ्टिंगला काय प्रॉब्लेम नाही, गिअर वगैरे एक नंबर शिफ्ट होते. दुसरी गोष्ट आहे जे की जे ओल्ड मॉडेल आहे त्यांना टॉप मॉडेलला पण ट्रिपर मीटर दिलं नाही, या मॉडेलला ट्रिपर मीटर दिलं. आणि बाकीचं एवढं काय असं प्रॉब्लेम आले नाहीत मला गाडीच्या ह्याच्याबद्दल. की बाकीचं फक्त एक मोठा, सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम आहे पिलियन सीट. पिलियनला जो मागं बसणारा माणूस आहे त्याला कम्फर्टेबल बसता येत नाही. की आता आई घेऊन गेलो किंवा भावाने घेऊन गेलो त्यावेळेस डायरेक्ट गाडीचा रेस केली किंवा थोडा क्लच जरी सोडला तर मागचा माणूस डायरेक्ट मागे निघून जातो, तेवढंच आहे. आणि एक लाईटीचा इश्यू आला, तर लाईट थोडीशी कमी आहे. नाईट टाइमला लाईटचा उजेड जरा कमी पडतो, असं की जे लाईट पाहिजे उजेड तेवढं लाईट पडत नाही, तेवढंच एक आहे. आणि बाकीचं एवढं काय वाटलं नाही गाडीला मला. बाकीचं एक नंबर आहे सगळं. सर फर्स्ट सर्व्हिसिंग पण झाली. फर्स्ट सर्व्हिसिंगला आय थिंक सो 1100 काहीतरी मला कॉस्टिंग आली. त्यात एअर फिल्टर वगैरे चेंज करतात, ऑइल चेंज करतात. आणि तुम्हाला एक दाखवतो ब्लॉग मला की काय काय अपग्रेड केलं गाडीत. तर मी गाडीत अपग्रेड काय जास्त केलं नाही, फक्त लेग गार्ड, सम गार्ड आणि साडीचं म्हणजे लेडीजसाठी पाय ठेवायचं साडीचं तेवढं आणलंय. ते आणलं सोलापूरवरून आणलेलं. जवळपास मला ते पडलं 3300 रुपयात तिन्ही. आता फक्त बसवायचं बॅक रेस्ट तेवढ्यासाठी, की मागचा जो माणूस आहे तो मागचा माणूस डायरेक्ट मागसर करून तेवढ्यासाठी बॅक रेस्ट बसवायचे. आणि आतापर्यंत मी गाडी जवळपास सिंगल मेकॅनिकने चालवली, बाकी दुसरं कोणाला दिलं नाही. बाकी पिलियन घेऊन चालवली, म्हणजे मागे बसणारा माणूस पिलियन घेऊन चालवली गाडी. त्यावेळेस मला एवढं काय हेवी वाटलं नाही. किती माणूस बसला मोठं तरी एवढं काय वाटलं नाही मला. बाकीचं थोडासा प्रॉब्लेम मला हँडलमध्ये आलता, की हँडल मला तिरका वाटतो. अजून सुद्धा तसं आहे की हँडल थोडासा तिरका वाटतो मला, असं वडल्यासारखा. पण ते कंपनीवाल्यांना दाखवलं मी शोरूम मध्ये, त्यांनी बोलले एवढं काही हे नाही, या नवीन आहे गाडी किंवा तुम्हाला अजून गाडीचा अंदाज नाही आहे, त्यामुळे होत असेल म्हणून. बाकीची गाडी एकदम मला स्मूथ वाटली आणि एक नंबर वाटली गाडी. जर सिंगल पर्सन जर कोण टुरिंगला किंवा रायडिंगला जाणार असेल बाहेर, त्यासाठी गाडी एक नंबर आहे, असं की हे नाही आहे. पण जर डबल सीट जाणार असेल तर प्रॉब्लेम आहे मोठा. मागच्या माणसाला बसायचं म्हणलं तर मागच्या माणसाला बसायला कसलंच येत नाही. बसायचं म्हणलं तर विषय संपते. माणूस पुढचा हे जातं, पुढच्या माणसाला इथं बसायला लागते पुढं मग सरपूर, तेव्हा कुठं मागचा माणूस बसतो. तुम्हाला सीट दिसतंय मोठं, ज्यावेळेस माणूस बसेल कोणताही असू द्या तर बसता येत नाही दोघांना. बाकीचं एक असं हे वाटलं की गाडी जी आहे ते अशी अंडर पॉवर वाटते. 6 गेअर असती तर जरा चांगली वाटली असती. 5व्या गेअरनंतर 60च्या पुढे स्पीड गेलं गाडीचं की असं गाडी अंडर पॉवर वाटते, वळल्यासारखं वाटते. जर गाडीला 6 गेअर असते तर एक नंबर झाली असते गाडी अजून, असं मला जाणवलं. बाकीच्यांचं काय माहित नाही, एवढं मला जाणवलं. आणि दुसरी गोष्ट, हजार्ड लाईटचा उपयोग पण नाही कधीच. हजार्ड लाईट दिले गाडीला. गाडीत तुम्हाला फीचर सांगतो काय काय दिले ते. गाडीला काय केलं, स्लीपर असिस्ट क्लच दिलाय. म्हणजे ज्यावेळेस आपण गाडी गडबडीत गिअर खाली डाऊन करतो
गडबडीत किंवा पुढे काय आलं आपल्या हात हे असतील त्यावेळेस डायरेक्ट विदाउट क्लच दाबता सुद्धा 1-2 गिअर आपण खाली करू शकतो. दुसरी गोष्ट दिली त्याला LED लाईट दिली. जुनं मॉडेल आहे तर जुनं मॉडेल आहे ती हॅलोजन आहे. आता ह्याला LED मॉडेल दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट दिली ती ट्रिपर मीटर एक वाढवले, फक्त बाकीच काय नाही. ट्रिपर मीटर एक वाढवले आणि मागचं सस्पेन्शन एक मस्त केलंय. सीट कम्फर्ट आहे बसण्यासाठी. फक्त म्हणजे पुढच्या माणसाला पिलियनला जर बसवायचं म्हणलं पिलियनसाठी थोडंसं अनकम्फर्टेबल आहे का तर ते जागेमुळे बसायला पण मस्त आहे. मागचं सीट कुशनिंग वगैरे मस्त आहे. सस्पेन्शन सुद्धा एक नंबर केलंय. त्यामुळं गाडीच जरा ह्यावेळेस मॉडेल जरा चांगलं वाटतं गाडी चालवायचं वगैरे. लॉंगला पण चालवून बघितले, सिटी राईड पण करून बघितले. सिटी राईडला थोडंसं मार खाती, गरम जास्त होते गाडी. लॉंगला काय एवढं जाणवून येत नाही की गरमीचं वगैरे काय ते. बाकीचं एवढंच, दुसरं अजूनपर्यंत मला काय असं प्रॉब्लेम आले नाहीत गाडीमध्ये. बाकीचं तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल तर कन्सिडर करू शकता. जर तुम्ही EMI वर घेणार असेल तर 250 पर्यंत जाते. आणि जर ह्याच्यावर घ्यायची असेल तुम्हाला रोख तर तुम्हाला 220 पर्यंत गाडी बसेल. आता आमच्या सोलापूरमध्ये तर आम्हाला 220 पर्यंत बसले. बाकीचं तुमच्या स्टेटमध्ये कसं किंवा तुमच्या जिल्ह्यात कसं काय प्राइसिंग बदल आहे ते बघा. एकदा जाऊन शोरूमला कॉन्टॅक्ट करून बघा. तर आता या गाडीवर आपण राईड पण करणार होतो. आज जाणार होतो राईडला एका ठिकाणी, पण काही अशी अडचण आल्यामुळं जाता आलं नाही. पण नक्कीच पुढे भविष्यात ह्याच्यावर राईड आपण करणार आहे. राईड वगैरे येणार आहेत. तुम्हाला तर गाडीत जवळून दाखवतो की कसं काय काय गाडीचं, म्हणजे त्यावेळेस आपण नीट दाखवता आलं नाही मला ज्यावेळेस डिलिव्हरी घेतली त्यावेळेस. आता तुम्हाला क्लिअर दाखवतो की मी काय काय कसं गाडी काय काय ते. थोडीशी घाण आहे गाडी, ॲडजस्ट करा. तुम्ही बघू शकता जवळून गाडी आपली. फक्त गाडी घेतल्या काय केलं तर सांगू तुम्हाला बदल. फक्त एवढं नाव टाकून घेतलं गाडीवर की ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांचं. तेवढंच गाडीवर, बाकीच काहीच चेंज केलं नव्हतं गाडीला. सगळं जसंच तसंच आहे. आणि नंबर चेक वाट बघत होतो. तर तुम्हाला कॉकपिट व्ह्यू दाखवायचं मला पुढचं. तर गाडीत फक्त तुम्हाला एवढंच फरक दिसेल की ओल्ड जो मॉडेल आहे जो म्हणजे आता 25च्या आधीचं, त्या मॉडेलला फक्त ट्रिपर मीटर येत नाही. ट्रिपर मीटर आपल्याला ॲक्सेसरीजमध्ये बसून घ्यावं लागत होतं, म्हणजे एक्सटर्नल. पण आता यावेळेस टॉप मॉडेलला आणि सेकंड नॉ मॉडेलला वेरियंटला त्यांनी म्हणजे डिफॉल्टच दिलेलं आहे. थोडंसं स्क्रॅशेस पडले आहेत आता गाडी शेतात वगैरे त्यावेळेस, तर त्यावेळेस दिलेलं आहे. बाकीचं काही डिफरन्स नाही. जर तुम्ही गाडी घेणार असाल तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर सेकंड मॉडेल घ्या. टॉप मॉडेल काही घ्यायची गरज नाही. जर तुम्हाला कलर पाहिजे असेल गाडीचा डिफरंट तर तुम्ही डेफिनेटली कन्सिडर करू शकता ही. पण जर तुम्हाला पैसे वाचवायचे आहेत आणि हा ट्रिपर मीटर पाहिजे तर सेकंड म्हणजे वेरियंट आहे सेकंड वेरियंट, त्यातसुद्धा हा कलर तुम्हाला म्हणजे हा मीटर तुम्हाला भेटून जाते. त्यामुळे काही गरज नाही. त्यावेळेस मला अवेलेबल नव्हती गाडी आणि मला गाडी घ्यायचीच होती. म्हणजे आईवडिलांचं ॲनिव्हर्सरी होती त्यावेळेस, त्यामुळे घेतली. बाकीचं मागून बघायचं म्हटलं बॅक साईडला तर काही नाही. फक्त आपण आपल्या बांधिलकी फॅमिलीचा एक ब्रँडिंग लोगो टाकला आहे. गाडीचा नंबर आपला आहे इथं, गाडीचा नंबरसाठी थांबलेलो. आणि साईड प्रोफाईल म्हणलं जवळून तर असा आहे तो. काय या साईडला क्लच आहे, पलीकडे साईडला ब्रेक आहे आणि हे एक्सटर्नल टाकून घेते. हे काही येत नाही गाडीसोबत, हे आपण स्वतःहून टाकून घेतलेलं आहे. बाकीचं बंपर तुम्हाला जसं सांगितलं मगाशी मी, बंपर म्हणजे लेग गार्ड, सम गार्ड आणि हे मी बाहेरनं बसून घेतले, शोरूमकडनं बसून घेतलेलं नाही. जर तुम्ही शोरूमकडनं बसून घेतला, जर रोग घेत असेल गाडी कसं शोरूमकडनं बसून घेतलं तर हे 3300 रुपयाला पडतं आहे. परत हे जे आहे ते 3500ला आणि बॅक रेस्ट आहे ते 1700 का 2,500-3,000 ते पण जातं आहे. आणि पुढचं म्हणजे वायझर येतं ते वायझर एक 1,500-2,000ला. आणि आता गाडीचं एक बसल्यावर काय आलं वाटलं मला की बसलो मी गाडीवर त्यावेळेस राईट साईडचं हँडल थोडंसं आतल्या साईडला वाटत होतं मला चालवताना. आतासुद्धा वाटते असं नाही की, पण हे चालवताना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचे एक मिरर्स भारी वाटले मला. हा मिरर चांगला आहे लेफ्ट साईडचा. राईट साईडचा थोडासा असा जेव्हा पण बाहेर वळलं थोडा आतच येतो आहे, त्याचा एक प्रॉब्लेम आहे, दुसरं काय नाही. आता गाडीचं जर तुम्ही सगळं बघितलं तर एक्झॉस्ट नोट आहे का गाडीची. आता इग्निशन आपण ऑन केलं गाडीचं, स्विच ऑन करूयात. एवढा काय तुम्हाला डिफरन्स वाटणार नाही, पण पंची आवाज देते एक नंबर असा. तुम्हाला आयडियलवर दाखवतो साऊंड कसं मागून. आता जे फायरिंग ते इथपर्यंत येते आतापर्यंत त्याला सगळं पानावर आलं तर तुम्हाला दाखवतो आयडियल साऊंड. त्या साईडला प्रोफाईल
लोक काय म्हणतो त्या गाडीला फटाकडे वर निघत नाही. काही काही वेळेस जर तुम्ही स्पीडमध्ये असाल, गाडी स्पीड केली आणि एकदम तुम्हाला गडबडीत जर काय आलं पुढं आणि स्पीड कमी करून जर तुम्हाला गिअर कमी करायला लागला तर स्पीड कमी केल्यावर कधी जर ऑटोमॅटिक असेल तर थोडंसं अजून असं नॉर्मली फट असा आवाज देतो गाडी. त्यात वाटतं आहे. बाकीचं इंजिनचं मला एवढं काही वाटलं नाही, फक्त हिटिंग इश्यू लय इंजिनला. बाकीचा इश्यू काय वाटलं नाही एवढा, हिटिंग इश्यू जास्त आहे. आणि एक आहे इश्यू, एक मोठा वाटला, गाडीत जर पेट्रोल जर समजा 1 लिटरच्या खाली असेल तर गाडी जरा उचलताना जरा अशी जास्त आरी येते, अशी ओढल्यासारखी वाटते. आणि ज्यावेळेस 2.5-3 लिटरच्या वर असेल तेव्हा एकदम स्मूथ चालते. बाकीचं आत्तापर्यंत ह्या एका महिन्यात तर गाडीचं मला काय एवढं हे वाटलं नाही रिव्ह्यू की असं वाईट आहे, चांगलं आहे. गाडीचं प्लस पॉईंट एवढं की आरी म्हणजे रॉयल एनफिल्ड एक म्हणजे नामांकित कंपनी, त्याची एकदम स्वस्तात मस्त जी लोकांसाठी गाडी आहे ते. त्यात 350 cc इंजिन एक भारी आहे, कम्फर्ट एक भारी आहे. म्हणजे सिंगलला पिलियनसाठी धरू नका, सिंगलसाठी कम्फर्ट एक नंबर आहे. दुसरी गोष्ट लाँगला तुम्ही कन्सिडर करू शकता गाडी बसल्यावर वगैरे, तुम्हाला हँडल ॲडजस्टमेंट वगैरे. आणि कॉन्स एवढेच की एक तर इंजिन हिटिंग इश्यू, पिलियन इश्यू आणि थोडंसं मला हँडलचा वाटला. बाकी सगळ्या गाड्यांना असेल नसेल काय मला माहीत नाही, फक्त हँडलचा वाटला. आणि एकतर गाडी ते पेट्रोल थोडंसं कमी असेल जर रिझर्वेशनच्या खाली तर ते थोडंसं आरी येते, बाकीचं दुसरं काय नाही. आणि एक थोडं की आता पाऊस वगैरे पडला आहे त्यामुळं डिस्करेक्ट थोडे वाचतात असे स्विचिंग, बाकीचं एवढं काय नाही. फक्त इथं जर त्यांनी हे दिलं असतं पूर्ण झाकून इथपर्यंत, तर इथं हे जे चिखल उडतं आहे ना ते याच्यावर वाढलेलं आहे ना, चेनवरून उडून पूर्ण याच्यावर येतो आहे फिरलर चेन. आता एवढंच मला पहिल्या पण वाटलेलं, ज्यावेळेस चेनवर सगळं आपलं लुब्रिकेट केलं तर सर्व्हिसिंगला गेलं त्यावेळेस लुब्रिकेंट वगैरे लावून घेतलं होतं, त्यावेळेस हे पूर्ण सगळं असं इथं उडलेलं लुब्रिकेंट. तुम्हाला दिसेल थोडंफार ते सगळं लुब्रिकेंट इथं उडलेलं आणि सगळं टायरवर उडलेलं, तेवढंच आहे. इथनं उडून फक्त कधी कधी पायावर वगैरे घाण येते. दुसरं एक इथं कसं आहे, ह्याचं बारकं आहे अजून एक हे मडगाड थोडंसं खाली हवं होतं, थोडंसं वर आहे ना, त्यामुळं सगळं अंगावर उडतं आहे पायावर वगैरे. पण ह्या गाडीच्या डिझाईनच्या मानाने त्यांनी केलेलं आहे, बेस्ट आहे. आणि मागच्या साईडला एक मोठा प्रॉब्लेम आहे, मागच्या सगळं अंगावर, मागच्या ज्याचं पिलियन बसलं आहे त्याचं सगळं पाणी अंगावर उडतं मागं. आता नंबर प्लेट नव्हती त्यावेळेस उडत होतं, आत्ता काय आम्ही ट्राय केलं नाही, पण जेवढं माहिती आहे तेवढं सगळं पाण्याचं उडून मागच्या पाठीवर येते. आता डिफरन्स एवढंच आहे, बाकीचं काय गाडीत मला हे काय वाटलं नाही प्रॉब्लेम वगैरे. गाडी एक नंबर आहे चालवायला सिंगल पर्सनसाठी. 60च्या वर गेल्यावर तेवढी गिअर लाईक ती एक होता, 60च्या वर गाडी गेली की असं वाटतं की 6th गिअर असावा, 6th गिअर टाकलं की अजून गाडी जरा स्मूथ चालेल. 60च्या वर गाडी थोडी आरी येते, अंडर पॉवर फील होते. बाकीचं गाडीचं एक नंबर आहे सगळं, बाकी चालवायला वगैरे भारी आहे. क्रुझिंग वगैरे करायला, मोस्टली क्रुझिंगला मला भारी वाटली की 40 ते 60च्या स्पीडमध्ये गाडी चालवायला एक नंबर आहे. आता तुम्हाला तर आता एवढंच होतं रिव्ह्यू बाईकसाठी, जास्त काय मला वाटलं नाही. आता 1 महिना झाला आहे, अजून तुम्हाला 6-7 महिन्यात जेव्हा मोठी राईड करून येईल जाऊन मी. आता लवकरच राईड येणार आहे, तुम्हाला आता म्हणजे एक कल्पना देऊन टाकतो की राईड येणार आहे लवकर. तर ज्यावेळेस आपलं राईड होईल त्यावेळेस तुम्हाला रिव्ह्यू देईन मी. आणि आता तर काय गाडीचं आपलं एवढं काही वाटलं नाही, गाडी एक नंबर आहे त्याच्यात आहे म्हणजे ह्याच्यात. तर आता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ.